शुभ दुपार. सो आज आपण आलो आहोत मीरा रोडमध्ये. अजून मी 2-3 शूट्स तरी यावेळेस केलेत मीरा रोडमध्ये. फक्त व्लॉग नाही केलेला त्या टायमाला आणि आज करतो आहे. ऋषी भाऊ आणि सूरज पण आले असणार लोकेशनला. व्लॉग स्टार्ट करायचाच विसरलो निघालो तर. चलो लेट्स गो. आता आपल्याला इकडचं माहिती झालं कुठून कुठून रिक्षा मिळते कुठून नाही ते. चला. तर आता असं असतं की आपल्याला जास्त क्या बोल रहे हो? हाँ उसके थोड़ा आगे इधर से यार. तर मग आपल्याला जास्त सर्च करायला लागत नाही रिक्षासाठी. आपल्याला माहिती आहे कुठून भेटणार रिक्षा आणि कुठून जायचे. लिची लिचीचं सीझन आलं. लिची तर खूप आवडते मला. आज आपण आपला कॅमेरा नाही तर केदारचा कॅमेरा यूज करणार आहे आणि आपल्या साहिल भाऊंची. आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. हाँ बस रुका तो चलेगा. तर ऋषी भाऊ भेटलेत आपल्याला. सकाळीचा एंट्रन्स आहे. हा कुठे आहे सूरज? इकडे मीरा रोडला. सर सर हाय, काय बोलते कंपनी? काय बोलते, कसं आहे? बस ठीक. छान वाटतं. बॅग घे. चल चल टाइमपास नको. काय बोलते? आता सूरज पहिल्यासारखा नाही, आता खूप स्मार्ट झाला आहे ना हर्षाली. मीरा रोड. हो वेडिंग आहे रे, तो तयार होतोय म्हणून खालची येऊन बसलोय. चालू आहे शूट चालू आहे. गुजराती वेडिंग कधी ओव्हरनाईट नसते. पुरी रात का पुरी रात. तुला माहिती आहे, मला माहिती आहे, त्यांना थोडी माहिती आहे, त्यांना रात्रभर असायचं. तर आत्ता जस्ट आपलं हे झालं आहे. वेडिंग झालं तर रिसेप्शनसाठी चेंजला चाललेत. सब जण खाना खाएंगे. बरोबर आहे. आय एम विथ यू. सब जण खाना खाएंगे. सूरज भाऊ बोला तुम्ही मला बोलवलं. हा, तुला काहीतरी दाखवायचं. सो आता जस्ट आपला पॅकअप झाला आहे. आपण काहीसं सामान घेतलं यांच्याकडून मस्त, जे यूज होणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघा. चला बाय बाय.